हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये मी एक नवीन कथा मालिका सुरू करीत आहे। माझा नवरा आणि त्याची बायको। अक्षय आणि संध्याची ही गोष्ट आहे। शांत संयमी अक्षय तर त्याच्या अगदी विरुद्ध चंचल, अवखळ, बडबडी आणि खोड्या काढणारी पण समजूतदारही अशी संध्या। आणि ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे। यातील पात्र, घटना, स्थळ हे कल्पनेच्या आधारावर लिहिलेले आहे। तर चला नवीन प्रवासाला अक्षय आणि संध्यासोबत। संध्या तयार होऊन बसली होती। तिला तयार करणाऱ्या सगळ्या मैत्रिणी आणि बहिणी बाहेर वरात आली म्हणून नवरदेव बघायला गेलेल्या रूममध्ये संध्या एकटीच होती। ती आपले मेहंदीने भरलेले दोन्ही हात समोर धरते आणि बघते। खूप सुंदर मेहंदी काढली होती आणि तितकेच डार्क ती रंगलेही होते। मधोमध एक हार्ट शेप काढून त्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव लिहिले होते, अक्षय। ती ते नाव बघून लाजते आणि स्वतःशीच हसते। किती डाग रंगली माझी मेहंदी, असा मनात विचार करीत ती म्हणते, मेहंदी जितकी डाग तितके नवऱ्याचे प्रेमही। पुन्हा एकदा लाजते। आज कसे दिसत असणार ते नवरदेवाच्या वेशात? हँडसमच दिसत असणार, नेहमीसारखे हिरोज आहे। तिला ती फोटो आठवते, जी मुलगा बघायला येणार म्हणून तिच्या आईने, सुरेखाताईने तिला दाखवलेली। फोटो बघता क्षणी ती त्याच्या प्रेमात पडली आणि मनोमन देवाला प्रार्थना केल्या की देवा माझं लग्न ह्याच्याशीच होऊ दे। तिने म्हणायला अवकाश की देवाने तथास्तु म्हटले आणि मुलाने तिला आपली पसंती दाखवली। संध्याचे वडील रमाकांत परब पण खूप खुश झाले होते। अक्षय गावडे दिसायला हँडसम तर होताच, एकुलता एक मुलगा, मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर नोकरी करणारा आर्किटेक्टही होता। आपली मुलगी खूप खुश राहील येथे याचा त्यांना विश्वास होता। मुलाची माहिती काढल्यावर कळले होते की मुलगा स्वभावाने खूप चांगला आहे, शांत, मितभाषी आणि श्रीमंतीचा गर्व नसलेला। तसेच त्याचे आई वडील मंगल गावडे आणि मंगेश गावडे सुद्धा तसेच होते। त्यामुळे रमाकांत यांना आपली अल्लड, खोडकर, बडबडी मुलगी इथे सुखी राहील याची त्यांना शाश्वती होते, म्हणून तेही लगेच लग्न जोडतात। आज लग्न, इतक्यात सगळा घोळका आत येत, ए काय सुंदर आहे ग तुझा होणारा नवरा, एकदम हिरो दिसत आहे, एक मैत्रीण बोलते। म्हटलं ना माझ्या नवऱ्याला बघाल तर बेहोश व्हाल, तुमच्या सगळ्यांच्या नवऱ्यापेक्षा माझा नवरा सगळ्यात स्मार्ट आहे। त्यावर आजी, असं बोलायचं नाही बेटा, आपलीच नजर लागते। ती पिशवीतील पर्स काढीत बोलते, फक्त स्मार्ट तर म्हटलं, त्यात काय नजर लागणार? तसेही त्यांच्या आईने नाहीतर आजीने काजळाचे बोट लावलंच असणार ना त्यांना। संध्या नाक मुरडत बोलते। आजी जवळ येत तिच्यावरून 4 बोट ओवाळून आपल्या कानाच्या वर मोडत, तशी आज माझी संध्या जणू सर्वात सुंदर दिसत आहे। खरंच आजी, मी छान दिसत आहे, मी आलियासारखी दिसते का? संध्या एक्साइट होत बोलते। तसे सगळे तिला हसायला लागतात। आजी पण असत, हो ग बाई तशीच दिसते। आता गप्प राहा, थोड्या वेळात तुला तुझा मामा घ्यायला येईल आणि हो सासरी अशी बडबड करायची नाही। नवीन नवरीने खाली मान घालून राहायचं असते। अगं खाली मान घालून राहिलं तर मला कळेल कसं माझ्याशी कोण बोलत आहे आणि कोण नाही ते? संध्या निरागसपणे विचारते। आजी कपाळावर हात मारते। काही वेळाने मामा संध्याला घ्यायला येतो आणि संध्या मामासोबत स्टेजवर येते। नवरदेव आधीच स्टेजवर आलेला असतो। सगळ्यांना बघून आता मात्र संध्या गप्प होते आणि खाली मान घालते। दोघांचेही मामा दोघांमध्ये अंतरपाठ धरतात आणि मंगलाष्टक सुरू होतात। लग्न लागते। दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात आणि मंगळसूत्र बांधून विधी पार पडतो। काही लोक स्टेजवर जाऊन वधूवरांना आशीर्वाद देत असतात, तर काही जेवणाचा आस्वाद घेत असतात। काही पाहुणे खूप दिवसांनी भेटले म्हणून गप्पात गुंग असतात। स्टेजवर नवरी, नवरदेव आजूबाजूला बसलेले असतात, तरी ते एकमेकांशी एकही शब्द बोलत नाही। संध्याची खूप खूप इच्छा होते की अक्षयशी बोलायची, पण कळत नाही सुरुवात कशी करू, काय बोलू। तसं तर त्याने बोलायला सुरुवात करायला पाहिजे, पण इतक्यातच तिची मैत्रीण स्टेजवर येतात। तसं तिला खूप आनंद होतो। ती अक्षयकडे बघून, ह्या सगळ्या माझ्या कॉलेज फ्रेंड्स आहेत। तसा तो हसून सगळ्यांना हाय करतो। सगळ्या त्याच्यासोबत एक ग्रुप फोटो काढतात आणि निघून जातात। जवळपास सगळे पाहुणे त्यांना भेटून गेलेले, पण काही 1-2 राहिले असेल किंवा कोणी उशिरा आले तर, म्हणून दोघे अजूनही स्टेजवर बसले होते। संध्या खूप बोर होत होती। ती अक्षयला बघते तर तो मोबाईलमध्ये बिझी। अचानक काहीतरी आठवल्यासारखी ती, तुमचे मित्र नाही का आले? तो लगेच तिला बघून, येऊन गेले सगळे। पुन्हा दोघात तीच शांतता। लोकांमधला आवाज तेवढा ऐकू येत होता, हे तर काही बोलतच नाही,
जेवढ्या तेवढं उत्तर देतात. झालं. कमी बोलणारे. अरे बापरे, कसं व्हायचं आपलं. मी अखंड बडबडी आणि हे शांत तिच्या मनात येते. फोटोग्राफर स्टेजवर येत. थोडे असे येता का, तुमचे काही कपल फोटो घ्यायचे होते. संध्या एकदम एक्साइट होत उठते. तर तो त्रासिकपणे, फोटो घेणे जरुरीचे आहे का. फोटोग्राफर हो, ते अल्बम बनवायला लागतात. तसा तो उठतो. फोटोग्राफर त्यांना काही पोज देतो. तसे ते दोघेही उभे राहून पोज देतात आणि फोटोग्राफर फोटो क्लिक करीत जातो. 7-8 पोज नंतर संध्याला त्यांनी सांगितलेल्या पोज आवडत नाही. दादा, मी काही सुचवू का. फोटोग्राफर हो, सांगा ना. आपण तुम्ही म्हणाल तसाही फोटो काढू. संध्या खुश होत काही पोज सांगते. तसा अक्षय तिने सांगितल्याप्रमाणे तिच्यासोबत पोज देतो आणि फोटोग्राफर जवळ त्यांचे 15 ते 20 वेगवेगळ्या फोटो घेतो. दिवस पुढे सरकत होता. शेवटी मानापानाची पंगत बसवली जाते. वराकडील लोकांसाठी त्या पंक्तीत वर वधूलाही बसवतात. एकमेकांना घास भरवण्याचा विधीही पूर्ण करतात. शेवटी सगळं आटपून बिदाईची वेळ येते. संध्या आपल्या आई, बाबा, बहीण, आजीजवळ जाऊन खूप रडते. त्यामुळे तिचा मेकअप अस्ताव्यस्त होतो. आई तिला थोडं निघायच्या आधी तयार होण्यासाठी रूममध्ये घेऊन जाते. संध्या आपला चेहरा धुवून पुन्हा एकदा हलका मेकअप करते. आई तिची साडी नीट करते. हे बघ संधू, आता तू सासरी चालली. तिकडे असं नाही वागायचं, जबाबदारीने वागायचं. घरात सासू सासरे आहेत, त्यांचा मान ठेवायचा. त्यांना काही उलट उत्तर द्यायचं नाही. मी काय सांगितले कळलं का. हो ग मम्मी, महिन्याभरापासून तू रोज हेच ऐकवत आहेत. आता तर मला पाठही झाले सगळे. तिकडे बडबड नाही करायची, फक्त हो किंवा नाही एवढंच बोलायचं. अजून काय होतं. हां, सारखं माहेरी नाही यायचं, सकाळी लवकर उठायचं. संध्या मम्मीची नक्कल मारत बोलते. पण मम्मी, त्यांनी जर मला विचारलं की तुला जेवणात काय आवडते, तर याचं हो किंवा नाही कसं उत्तर देणार. संध्या भुवया वर खाली करीत विचारते. तशी आई एक हलका धपाटा तिच्या पाठीवर देत, नाटकी कुठली, तिकडे चांगली वाग, आमचा उद्धार नको करू म्हणजे झालं. संध्या तिच्या गळ्यात हात टाकीत, मम्मी तुझा विश्वास नाही का तुझ्या संधूवर. आहे ग, पण सासरी जाताना या गोष्टी सांगाव्या लागतात. आई भरल्या डोळ्याने बोलते. संध्या आपले ओले झालेले डोळे पुसत, अगं मम्मी चल लवकर, माझा नवरा तिकडे वाट बघून बघून थकला असेल. तसं आईला खुदकन हसू येतं. चल. काही शेवटच्या विधी होऊन वरात निघते. नवरदेव नवरी त्यांच्या कारमध्ये बसतात. तशी अक्षयची आई मंगल संध्याच्या आईजवळ जात, विहीनबाई काळजी करू नका मुलीची, ती आमची सून म्हणून नाही तर मुलगी म्हणूनच राहील. मला मुलगी नाही ना, आजपासून संध्याच माझी मुलगी. संध्याच्या आईचा कंठ दाटून येतो. ती भरलेल्या डोळ्यांनी, मंगलताई माझ्या संधूला सांभाळून घ्या, अल्लड आहे हो मुलगी, काही चुकलं तर मोठ्या मनाने माफ करून समजावून सांगा. तशी समजूतदारही आहे, लवकर समजते ती. संध्याताई त्यांच्या हातावर आपले हात ठेवत विश्वास देतात. कार घराच्या गेटपाशी थांबते. तसे दोघेही उतरतात. संध्या त्या घराला बघते. घर कसलं, बंगलाच असतो तो. संपूर्ण घराला विजेच्या नाजूक दिव्यांनी वेढलेले होते. खाली छान वेलकम रांगोळी काढलेली होती. तर घराच्या दरवाजापर्यंत फुले टाकली होती. दोघेही त्यावरून आत जातात. दरवाजाच्या उंबऱ्यावर अक्षतांनी भरलेला तांब्या छान सुशोभित करून ठेवलेला असतो. संध्या हे सगळं बघून हरपून जाते. तिला तिचे असे स्वागत खूप जास्त आवडते. मनात येते, आता जेव्हा घरी जाईल ना, तेव्हा सगळ्या मैत्रिणींना सांगेन माझ्या स्वागतासाठी काय काय केले होते. ती मागे वळून बघते तर तिच्या सोबत तिची लहान बहीण मृणाल आलेली होती. तीही सगळं डेकोरेशन मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करत होती. तिला व्हिडिओ करताना बघून संध्याला बरे वाटते. तेवढ्यातच कुणाच्या तरी आवाजाने ती भानावर येत, अगं त्या तांब्याला उजवा पाय मारून उलटव आणि आत ये. गर्दीतील एक जण बोलते. संध्या पायाने तांब्या उलटून आत प्रवेश करते. तर आत कुंकुवाने भरलेले ताट असते. ती त्यात पाय घालून त्या पायाचे ठसे उमटवीत आत जाते. सगळे विधी आटपून अक्षय आपल्या रूममध्ये जातो. तर संध्याला एक रूम देतात. दिवसभराच्या थकव्याने ती लगेच झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळपासून पुन्हा विधी सुरू होतात. हळद उतरवणे, तर त्यांची अंघोळ, मग तयार होऊन तिला प्रसाद बनवायला सांगतात. काही वेळाने भटजी येतो. मग पुन्हा एकदा तयारी करून दोघे कथेवर बसतात. त्यावेळी तिच्या मावस नंदेने तिला तयार केलेले होते. छान ऑरेंज कलरची नऊवारी घालून त्यावर आंबाडा, नाकात नथ आणि कपाळावर चंद्रकोर. तर अक्षय धोतर कुर्ता घालून कथेवर बसला होता. पंडिताचे मंत्र सुरू होतात. पळीने हातावर पाणी घेऊन आचमन करा. पंडित मंत्रासोबत मध्ये मध्ये सूचनाही देत असतो. पण तो इतक्या स्पीडपणे बोलत होता की काय सांगतो तेच कळत नव्हते. त्याने 2-3दा संध्याला
अक्षयच्या हाताला हात लाव म्हणून सांगितले, पण मॅडमचे सगळे लक्ष आपल्या नऊवारी साडीत आणि हातात घातलेल्या बांगड्यात होते. पंडित चिडून मंत्रासोबत पुन्हा पुन्हा तिला इशारा करून त्याच्या हाताला हात लाव सांगत होता, पण तिला काही कळेना. शेवटी काही न कळून तिने अक्षयचा हात घट्ट पकडला. आता अक्षयला तिने पकडल्यामुळे हाताने पूजा करता येत नव्हती की हात हलविता येत नव्हता. त्यामुळे तो चिडून डोळे मोठे करून तिला बघू लागतो. इकडे पंडित हे सगळं बघून चिडून मोठ्या आवाजात मंत्रपठण करू लागतो. तशी संध्या लगेच त्याचा हात सोडते. आता तिचाही त्रैगा होऊ लागतो. मनात त्या पंडिताला शिव्या घालीत, अरे यार, हा काय सांगत आहे, नीट सांगावे ना. डोळे काढून काढून मला बघत आहे. आता अजून चिडला ना तर हे नारळच फेकून मारते त्याला. तेवढ्याच अक्षयची आई जवळ येत तिच्या कानात सांगते, संध्या, अगं अक्षयच्या हाताने पूजा करीत आहे, त्या हाताला फक्त हलका हात लाव, पकडू नको. संध्या सांगितल्याप्रमाणे करते तसा पंडितचा स्वर नॉर्मल होतो. कशीबशी कथा आटोपते. तसं संध्याला बरं वाटतं. 3 तास एकसारखं बसून तिच्या पायाच्या नसा ताठ झालेल्या होत्या, तर होमच्या धुराने डोळेसुद्धा लाल झाले होते. ती उठणार की अक्षयची आई दोघांनाही पंडिताच्या पाया पडायला सांगते. संध्या बघते, पंडित अजूनही तिला खुन्नस नजरेने बघत आहे. मनात विचार येतो, पाया पडू की नको. असा रागाने बघत आहे. चांगला आशीर्वाद देईल ना. तसा अक्षय तिच्या हाताला धक्का देतो. ती बघते तर तो इशाऱ्याने पाया पडायचे असं सांगतो आणि दोघेही त्या पंडिताच्या पाया पडतात. पंडित सौभाग्यवती भव. संध्या बघते तो अजूनही रागातच आहे. मग लक्षात येते की हा पंडित रागात नाही तर त्याचा चेहराच असा आहे. मनात येते, जन्म घेताच स्वतःच्या आईला सुद्धा याने असंच खुन्नस देऊन बघितलं असणार. बाप रे, किती घाबरली असेल त्याची आई. आपल्या अशा बालिश विचाराचे तिलाच हसू येते. इतक्यात एक आजी आत जाणाऱ्या संध्याला, अगं कुठे चालली सुनबाई, सगळ्यांना प्रसाद वाट की. संध्या मान डोलावत प्रसाद वाटायला घेते. सगळं आटपून ती रूममध्ये येते आणि मृणालच्या मदतीने कपडे उतरवून साडी नेसते. दी, किती ग वेंदळी तू, किती चिडला होता तो पंडित तुझ्यावर. हा तर मग नीट सांगावे ना, मला कसं कळणार तो काय म्हणत आहे. त्याला कळायला नको, माझे पहिलंच लग्न आहे. या सगळ्या गोष्टी नवीन आहेत ना मला. संध्या नाक मुरडत बोलते. त्यावर मृणाल खूप हसत, तुझं बोलणं जिजूंनी ऐकलं ना तर ते चक्कर येऊन पडतील, म्हणतील कुठला नमुना घेऊन आलो मी. मृणाल धपाटा देईन हा मला नमुना म्हणशील तर. संध्या चिडून, ओके बाबा, सॉरी. मृणाल आपले हसू दाबीत बोलते. संध्या, कसे ग तुझे जिजू, काही बोलतच नाही, फक्त हा हूं एवढंच येतं त्यांना. मृणाल, मग काय तुझ्यासारखे अखंड बडबड करतील. अगं इतके पाहुणे आहेत घरी, कसे बोलणार ते, बोलतील मग हळूहळू. तेव्हा अक्षयची आते बहीण धनश्री दारावर टकटक करीत, आत येऊ का. मृणाल लगेच तिथले कपडे उचलून बाजूला ठेवत, या ना. संध्या तिला बघून, तुम्ही ह्यांची बहीण ना. हो, मी तुमच्या ह्यांची आते बहीण धनश्री. धनश्री हसत बोलते, बरं, मला मामींनी पाठवलंय रिसेप्शनसाठी तयार व्हायला. तुला ब्युटिशियन लागेल का. तशी एक सांगितली आहे आमच्या सगळ्यांसाठी. तुला पाहिजे असेल तर तुझ्यासाठी स्पेशल बोलू. काही मुली स्वतःच अरेंज करतात ना, म्हणून सांगून नाही ठेवली. संध्या हे ऐकून अजूनच उडायला लागते. वाव, माझ्यासाठी एक स्पेशल ब्युटिशियन की. इतक्यात मृणाल लगेच बोलते, नाही, आम्हाला ब्युटिशियन नको, मीच दीची तयारी करून देणार आहे. ओके, ठीक आहे, मग मी तसं मामींना सांगते. धनश्री एवढं बोलून निघून जाते. संध्या चिडून, मृणाल, काय गरज होती नाही म्हणायची. चांगली आयती ब्युटिशियन मिळत होती, तिने आपल्या दोघींची पण तयारी करून दिली असती. छान तयारी पण झाली असती आणि आपला वेळ आणि तुझी मेहनत पण वाचली असती. दी, तुला कळत कसं नाही. अगं स्पेशल म्हणजे तुझ्यासाठी खास ब्रायडल मेकअप करणारी आली असती. मृणाल त्रासून बोलते. मृणाल, अगं दी, तू मागे कॉलेजच्या फॅशन शो मध्ये ब्युटिशियन कडून HD मेकअप करून गेली होती. काय झालं होतं तेव्हा. तू संध्या वाटतच नव्हती, ओळखायलाच येत नव्हती. तुला तसा मेकअप करायचा आहे का. अगं त्या किती हेवी मेकअप करतात, डोळ्यांवर तर सर्वात जास्त. खरं सांगू दी, तुला तसा मेकअप सूटच नाही करीत. तू सिंपल आणि सोबर छान दिसते. आणि दी, तुला मेकअपची गरजच नाही. ऑलरेडी तुझी स्किन साफ आणि ग्लो करते. तुला थोडा जरी मेकअप केला तरी तू सुंदर दिसशील. तेवढा तर मीच करून देते. बाकी तुझा हेवी घागरा आणि ज्वेलरीने तुला ब्रायडल लुक आणेलच. मृणाल तिला समजावत बोलते. खरंच ना. संध्या शांत होत विचारते, पण रिसेप्शनमध्ये माझ्यापेक्षा जास्त सुंदर कोणी दिसायला नको, सांगून ठेवते.
संध्या ताकीद देत बोलते. मृणाल तिच्या गळ्याभोवती हात टाकी. दी तर तू तर खूप भारी दिसते आणि ह्या जगात तुझ्यापेक्षा भारी अजून तरी कोण दिसत नाही. तशी गोड असं संध्या. रिअली मृणाल? येस ऑफ कोर्स. रिसेप्शन सुरू होते. संध्या आणि अक्षय स्टेजवर बसले असतात आणि दुसऱ्या साईडला एक स्टेज असतो, त्यावर ऑर्केस्ट्रा असतो. तिथे त्यांच्या बँडमधला एक मुलगा आणि एक मुलगी छान सॉलिड रोमॅन्टिक सॉन्ग गात असतात. नुकताच प्रोग्राम सुरू झाल्याने एक पाहुणे येणे सुरू असते. संध्याने टोटल सिल्वर वर्क असलेला लाईट ग्रे कलरचा घागरा घातला होता, त्यावर सगळी मॅचिंग ॲक्सेसरीज, त्यामुळे ती अजूनच जास्त शाईन करीत होती. तर अक्षयने डार्क नेव्ही ब्ल्यू कलरचा सूट घातला होता. त्याच्या पर्सनॅलिटीला तो खूपच जास्त सूट करीत होता. त्यात तो अधिक चार्मिंग वाटत होता. संध्या त्याला बघून मनात, हाय काय हँडसम दिसत आहेत हे, असे वाटे जाऊन घट्ट मिठी मारावी. पण मी जास्त सुंदर दिसत आहे की हे? एक मिनिट, मी मृणालला विचारते. कुठे आहे ही? नेमकी जेव्हा काम असतं तेव्हाच कुठे गायब होते देव जाणे. तेवढ्यात एक यंग कपल स्टेजवर येते. तशी संध्या आपल्या चेहऱ्यावर स्माईल आणते. ते दोघेही त्यांना हॅपी मॅरिड लाईफ विश करतात. त्यातला व्यक्ती, अरे अक्षय, वहिनीची ओळख तर करून दे. अक्षय हसत, संध्या, हा मयूर माझा मित्र आणि बाबांच्या मित्राचा मुलगा आणि या वहिनी त्यांच्या मिसेस. संध्या त्यांना हसून प्रतिसाद देते. त्यावेळी मयूरची वाईफ, भाऊजी तुमची चॉईस एकदम हटके आहे हा. लाखात एक बायको शोधली तुम्ही. खूप छान दिसत आहे तुमचा जोडा, एकदम मेड फॉर इच अदर. तसा अक्षय फक्त स्माईल देतो आणि संध्याकडे बघतो तर ती लाजत असते. संध्या मनात, थँक गॉड यांनी सांगितलं, नाही तर मी तोच विचार करीत राहिले असते. चला म्हणजे मी सुंदर दिसत आहे, अगदी यांच्या तोडीस तोड. ती मनातच खुश होते. हळूहळू पाहुण्यांची गर्दी व्हायला लागते. तसा ऑर्केस्ट्रा पण जोमात येतो. फुल ऑन मस्तीवाले हाय बीट्स गाणे सुरू असतात. काही यंग मुलं मुली तर काही कपल तिथे मस्तीमध्ये डान्स करीत असतात. त्यांना बघून संध्याची पण इच्छा होते डान्स करायची, पण कशी करणार? आज नवरी जी होती ती सगळे पाहुणे स्टेजवर येऊन गेल्यामुळे अक्षयचा एक मित्र त्या दोघांना डान्सच्या जागेवर घेऊन जातो आणि त्यांना सेंटरमध्ये उभे करून डान्स करायला लावतो. त्याचवेळी एक सिंगर फुल रोमॅन्टिक गाणे गायला लागतो आणि अक्षय सगळ्यांना सांगत असतो की मला डान्स करता येत नाही. तरीही एक जण येऊन संध्याचे हात त्याच्या हातात देतो. सगळे सभोवती जमा होऊन त्यांनाच बघत असतात. कोणी मोबाईलचा व्हिडिओ ऑन करतो. आता त्याला डान्स करणे भाग पडते. संध्याला कळते की याला डान्स येत नाही. मग तीच पुढे येऊन त्याला काही हलक्या डान्स स्टेप्स सांगते. तसा तो तिला घेऊन हळूहळू डान्स करतो. मध्येच तिचा हात वर पकडून तिला गोल फिरवतो. सगळ्यांना त्याच्या छोट्याशा डान्स स्टेपनेही खूप आनंद होतो. संध्याला तर आबा ठेंगणे होते. अक्षयच्या इतक्या जवळ उभे राहून त्याच्यासोबत तिने डान्स जो केला असतो. ती स्टेजवर जाता जाता एक कटाक्ष मृणालवर टाकते आणि इशाऱ्याने तिला तो व्हिडिओ तिच्या मोबाईलवर सेंड करायला सांगते. संध्या स्टेजवर बसल्या बसल्या विचार करते, मी उद्याच तो व्हिडिओ स्टेटसवर ठेवेन. माझ्या सगळ्या मैत्रिणींना दाखवेन माझा आणि ह्यांचा डान्स. किती छान दिसत होतो ना आम्ही सोबत. विचार करून ती स्वतःशीच लाजते. प्रोग्राम संपत येतो तसे संध्याकाळचे आलेले काही जवळचे नातेवाईक आणि आई वडील निघतात. मृणाल पण त्यांच्यासोबत निघते. दुसऱ्या दिवशी सकाळी काही पाहुणे निघायची तयारी करीत असतात. अक्षयची आई मंगलताई, काय हे अक्का लगेच निघाल्या? पण 2-3 दिवस अजून थांबल्या असत्या तर बरं झालं असतं. अगं घरी पण पाहिजे ना कुणी. 4-5 दिवस झाले इकडेच आहोत. बरं हे सगळे मुलं मुली थांबत आहेत. अजून 2 दिवस, मग आम्हाला तर निघावेच लागेल ना. सगळे मुलं थांबत आहेत तर चला सगळे आज गावाला जाऊ. कुलदेवीचं दर्शन घ्यायचं आहे ना. धनश्री आश्चर्याने आपली वहिनी स्मिताकडे बघते आणि इशाऱ्याने तिला मागे बोलवते. मागे अक्षयचा आते भाऊ प्रसाद आणि त्याची बायको स्मिता, चुलत भाऊ विनय, त्याची बायको वीणा आणि धनश्री सगळे एकत्र येतात. स्मिता, आता काय करायचं? हे तर देवदर्शनाला चालले. यांची फर्स्ट नाईट आज होईल असं वाटत नाही. विनय, येतील ना लवकर? गाव जवळच तर आहे, थांबणार थोडीच तिथे. वीणा, हो पण त्यांना यायला उशीर झाला आणि थकले असले तर कसे तयार होणार ते? प्रसाद, धनश्री तू एक काम कर, तू मामींना जाऊन सरळ सांग आम्ही आज असा प्लॅन केला आहे, तेव्हा त्यांना कसंही करून सायंकाळचे 7 वाजायच्या आत घरी आण म्हणावं.
स्मिता त्याला मध्येच अडखवत, 1 मिनिट, 7 वाजायच्या आत म्हणजे जर ते लोक दुपारीच आले तर तयारी कशी करायची, त्यांना थांबवायचं कसं रूममध्ये येण्यापासून. प्रसाद, अरे हो खरंच की, लवकर आले तर पंचायत होईल आपली. तो थोडा विचार करीत, एक काम करा विनय, तू आणि वहिनी दोघेही त्यांच्यासोबत जा. आम्ही सांगू त्याप्रमाणे घरी या. तोपर्यंत तुला माहीतच आहे टाइमपास कसा करायचा. विनय विचार करीत, अरे पण दर्शन झाल्यानंतर काय करणार तिथे. प्रसाद, कसा रे तू, एवढंही नाही करू शकत. वीणा, दादा तुम्ही टेन्शन नको घेऊ, मी फिरवते त्यांना अख्खा गाव. स्मिता हसत, अगं ए बाई, इतकं पण नको थकवशील की रात्री व्हायच्या आधीच झोपतील. तसे सगळे जोरजोरात हसायला लागतात. त्यांचा आवाज ऐकून संध्या तिथे येते. ए काय सुरू आहे तुमचे, हसले का, कुणी जोक सांगितला का. वीणा हसतच, हो. संध्या, एक मग मला पण सांगा ना. स्मिता हसू दाबीत, नाही, तुला ना कुलदेवीचे दर्शन घेऊन आल्यानंतर सांगेल रात्री. संध्या निरागसपणे, पण असं का. वीणा, वेडाबाई ते तसंच असते. देवीच्या दर्शनाआधी जोक ऐकता नाही येत, पाप लागते. संध्या काही कळत नाही पण खांदे उडवीत ती निघून जाते आणि हे सगळं पुन्हा एकदा जोरात हसतात. अक्षय, संध्या, अक्षयचे आई वडील, विनय आणि वीणा सगळे लवकर तयार होऊन गावाला निघतात. निघताना मात्र प्रसाद विनयला डोळा मारून पुन्हा एकदा प्लॅनची आठवण करून देतो. कुलदेवीचे मंदिर थोडे दूर होते. तिकडे शेतातून चालत जायचे असल्यामुळे सगळे एका नातलगाच्या घरी कार पार्क करून पायी दर्शनाला निघतात. संध्या पहिल्यांदा शेत बघत असल्यामुळे ती उत्साहात इकडे तिकडे बघत चालली होती. मंगलताईला तिला असं उत्साहात बघून खूप कुतूहल वाटते. ती अक्षयला हळूच बोलते, बहुतेक पहिल्यांदा शेतात आली आहे, बघ कशी इकडे तिकडे बघत आहे. अक्षय मागे वळून संध्याला बघतो आणि तिला तिचे कुतूहल एन्जॉय करू देत तो पुढे पुढे चालतो. आई ग. संध्याचा आवाज ऐकून सगळे मागे बघतात तर संध्या पाय पकडून तिथेच खाली बसून रडत होती. सगळे तिच्याजवळ धाव घेतात. बघते तर चांगला जाडा आणि इंचभर लांब काटा तिच्या फ्लॅट चपलेतून पायात गेलेला आणि ती वेदनेने विवळत होती. मंगलताई तिचा पाय बघत, अगं हा मोठा काटा आहे, किती आत गेला, कशी ग तू, नीट बघून नाही चालायचं का. हे शेत आहे, इथे काटे तर असणारच, खाली बघून चालायचं असतं बेटा. मला का माहिती इथे तलवारी एवढे काटे असतात ते, मी त्या बगळ्यांना बघत होते. संध्या रडत रडत बोलते. विनय हसत, वहिनी हे आमचे गाव आहे, इथे सगळंच मोठं मोठं असतं, काटे पण तलवारी एवढे असतात हा. वीणा त्याला चूप करीत, अहो काय हे, तिला त्रास होत आहे आणि तुम्हाला मस्करी का सुचत आहे. मंगलताई तिचा पाय पकडून काटा काढण्याचा प्रयत्न करतात तर संध्या हात लावताच अजूनच जास्त रडायला लागते आणि पायाला तर हातच लावू देत नाही. अगं अशाने काटा कसा निघेल आणि तुला चालता पण येणार नाही. माझं ऐक, थोडा त्रास होईल पण काटा काढला की बरं वाटेल. अक्षयचे वडील मंगेशराव समजावतात. संध्या रडतच, नाही नाही, हात लावले तरी खूप दुखते. अक्षय तिच्या जवळ येत तिचा पाय पकडतो. शांत हो आधी, मी अगदी हलक्या हाताने काढतो, तुला अजिबात त्रास नाही होणार. अक्षयचे जवळ येणे, तिचा पाय पकडणे आणि काळजीने तिला त्रास न होता काटा काढण्याचा विश्वास देणे हे सगळंच तिला भारावून टाकते. ती धुंदीत चढल्यासारखी त्याला बघून मान डोलावते. वहिनी, येथे एखादे रुईचे झाड असेल तर त्याची 2-3 पाने तोडून आणा. अक्षय इकडे तिकडे बघत बोलतो. मंगलताई, अगं ते बघ रुईचे झाड इथेच तर आहे. वीणा लगेच जाऊन त्याची 3-4 पाने घेऊन येते. अक्षय हलकेच काट्यातून चप्पल काढतो आणि काटा रुतलेल्या ठिकाणी रुईच्या पानाचे दूध टाकून हळूहळू तो काटा बाहेर काढतो. संध्या मात्र अक्षयच्या खांद्याला पकडून त्यालाच बघत असते. अक्षय तो काटा काढून तिला दाखवीत, बघ निघाला की नाही आणि काही त्रासही नाही झाला. संध्या काटा बघून आश्चर्याने, निघाला, मला कळलं कसं नाही. वीणा हसत, कारण तू भाऊजींना बघण्यात गुंग होती, मग कसं कळणार. हे ऐकताच ती लाजून खाली बघते तर अक्षय लगेच तिचा पाय सोडून पुढे जाऊन उभा राहतो. वीणा हात देऊन तिला उभी करते. ती चप्पल घालून पाय समोर टाकताच पायातून एक कळ जाते आणि ती पुन्हा विव्हळते. नाही चालू शकत मी, खूप दुखत आहे पाय, खाली ठेवताच येत नाही आहे. मंगलताई, अशी करू नको बेटा, जवळच आहे मंदिर, तुमच्यासाठी तर चाललो आहोत, तुझ्या हाताने ओटी भरायची आहे, थोडा प्रयत्न तर कर, हवं तर मी तुझा हात पकडते. आई खरंच खूप दुखतंय हो, संध्या रडतच सांगते. अक्षय जवळ येत सगळ्यांना, तुम्ही व्हा पुढे, मी आणतो हिला. मोठा काटा आहे, इतक्या लवकर दुखणे थांबणार नाही, तिला खरंच खूप त्रास होत असणार.
तसं सगळे पुढे निघतात आणि अक्षय तिला आपल्या दोन्ही हातात उचलून घेत चालायला लागतो. क्षणभर तिला कळतच नाही आणि बघते तर ती अक्षयच्या हातात, नकळत तिचा हात त्याच्या गळ्यात होता. तिला अजून जास्त लादल्यासारखे होते. समोर असले तरी सासू सासरे होते त्यांच्या समोर असं, पण अक्षय काहीही रिॲक्ट न करता पुढे बघून चालत होता. ती मात्र किती दिवसांपासून त्याच्याशी बोलायला बघत होती आणि आज अशी त्याच्या मिठीत होती. बोलायची खूप इच्छा होती, पण इतकी बडबड करणारी ती आज त्याच्या मिठीत येताच शांत झाली. मनात अखंड विचार सुरू होते, काय बोलू, काय विचारू. आणि ती विचारते, तुम्हाला कसं माहिती ते दूध टाकल्याने काटा लवकर निघतो ते? अक्षय तिला बघून, लहान असताना मलाही एक दोनदा हे काटे टोचले आहेत. तेव्हा आजी अशीच काढायची. ते दूध न टाकता काढलं असतं तर तुझ्या पायावर सुजन सुद्धा आली असती. संध्या, बाप रे, एवढे डेंजर असतात हे काटे? अक्षय, हो. आणि संध्या बोलते, मुलींसाठी तर खूप फायद्याचे आहेत हे काटे. एक जरी काटा प्रत्येक मुलीने आपल्या पर्समध्ये ठेवला तरी ती स्वतःचं रक्षण करू शकते. आता तुम्ही विचारणार, कसे? कुणी मुलाने छेड काढली तर द्यायचा टोचून तो काटा. बसेल मग तो बोंबलत, ना काढता येणार ना ठेवता येणार. याची पण शेती करायला पाहिजे. ब्ला ब्ला ब्ला. तिची अखंड बडबड सुरू असते. अक्षय मनात, बाप रे, किती बडबड करते ही मुलगी. आणि काय नी कुठे डोके चालवते. म्हणे काट्याची शेती. हिच्या बापाने केली होती काट्याची शेती. शेवटी सगळे मंदिरात पोहोचतात. मंगलताई दोघांना जोड्याने समोर बसवून पिशवीतील पूजेचे आणि ओटीचे सामान काढते. देवीची पूजा करून संध्या मंगलताईने सांगितल्याप्रमाणे देवीची ओटी भरते आणि दोघेही देवीच्या पाया पडतात. तसाच देवीच्या गळ्यातला हार अचानक खाली पडतो. पुजारी तो हार देत, नशीबवान आहे तुमची सून. मग देवीने दोघांना आशीर्वाद दिला, हे घ्या, हा हार घराच्या मुख्य दरवाजावर लावा. मंगलताई आणि मंगेशराव खूप जास्त खुश होतात. कुलदेवतेने दोघांना आशीर्वाद दिला म्हणजे दोघांचा संसार सुखाचा होईल आणि शेवटात जाईल असा त्यांना विश्वास बसतो. सगळे मंदिरातून गावात येतात. आधी संध्याच्या पायाला थोडे बँडेज करून ते काही नातलग असतात त्यांना भेटतात. तू यानंतर कधी हे शेत बघ तर कधी हा ओढा बघ, असे फिरत फिरत विनय त्यांची संध्याकाळ तिथेच करतो. शेवटी वैतागून अक्षय, झालं असेल तर चला आता घरी. ती पुन्हा येईल तेव्हा उरलेलं बाकीचं बघून घेईल. आता मला घरी जायचे आहे, चला लवकर. विनय प्रसादला मेसेज करून घराकडे निघतो. धनश्री आणि स्मिता छान श्रीखंड पुरीचे जेवण रेडी ठेवतात. सगळे घरी येतात, थकून सोफ्यावर बसतात. अक्षय, जेवण रेडी आहे का? खूप भूक लागली आहे. आज या विनयने खूप थकवले. तुम्ही हात धुवून या, मी जेवण वाढते. सगळे जेवण करतात. मंगलताई मंगेशरावांना इशाऱ्याने बेडरूममध्ये पाठवते आणि स्वतःही झोपायला निघून जाते. अक्षयला आराम करायचा असतो, पण प्रसाद त्याला एका रूममध्ये घेऊन जातो. तर वीणा, स्मिता आणि धनश्री संध्याला तयार करून रूममध्ये नेऊन बसवतात. संध्या पूर्ण रूम बघते. रूम परफ्यूम मारल्यामुळे एक मंद सुगंध दरवळत असतो. बेडवर पूर्ण गुलाबाच्या पाकळ्या पसरविल्या होत्या. बेडच्या बाजूला एका टिपॉयवर एका क्रिस्टलच्या डिशमध्ये कॅडबरी चॉकलेट, थोडी मिठाई आणि 2 मसाला पान छान गुलाबाच्या पाकळ्यांवर सजवून ठेवले होते. संध्या ते बघून हरवून जाते, पण लगेच तिला खूप नर्वस झाल्यासारखे वाटते. तशी ती खूप दिवसांपासून अक्षयसोबत एकांत मिळावा याची वाट बघत होती, पण आज जेव्हा मिळत आहे तर तिला नर्वस होत होते. त्यामुळे तिची बोटांची चुळबुळ सुरू होते, पाय एकसारखे हलवीत सुरू होते. तरी तिला अजूनच नर्वस वाटते. तर आता ती बोटं तोंडात टाकून नखं कुरतडू लागते. इतक्यात दरवाजा उघडून अक्षय आत येतो. आता संध्याला घाम येतो, पण चेहऱ्यावर उसने हसू आणून ती अक्षयला बघते. अक्षय मात्र खूप टेन्शनमध्ये असल्यासारखा चेहऱ्यावर गंभीर भाव घेऊन असतो. संध्या त्याला बघून मनात, बाप रे, फर्स्ट नाईटला कुणी इतके टेन्शनमध्ये असते? बरं, मुलीचं एक वेळ समजू शकतं, पण मुलं सुद्धा. सगळी शांतता असते. काही वेळाने अक्षय खूप सिरियस टोनमध्ये, संध्या, मला तुला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. संध्या विचार करते, महत्त्वाची, तेही आत्ता, यावेळी? काय असेल? डोक्यात अनेक विचार सुरू असूनही ती फक्त बोलते. पण अक्षय अजूनही शांतच भोवती शब्दांची जुळवाजुळव करत होता. त्याची अवस्था बघून संध्याला काळजी वाटते. काय सांगायचं असेल यांना? तेवढ्यातच अक्षय पुन्हा तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तिच्याकडे बघून, संध्या, मला हे लग्न करायचं नव्हतं. जबरदस्ती मला तुझ्याशी लग्न करावे लागले. माझं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. चला तर मैत्रिणींनो, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा.